काय दोन लांडे उठले आणि यांच्या विरोधात काय पोस्ट टाकल्या की हे बस स्टँड असं आहे, बस स्टँड असं आहे, इथून रस्ता होता. अरे रस्ता होता, बंद केला, बस. पुढं काय तुमचे सचिन दादा एक चूक झाली, ते कोणता कॉन्क्रीट रस्ता दिला दुसरा, ते द्यायलाच नको. काय होतं, हे बोर्ड दिलं ना हात धरते, हात दिलं की खांद्यावर बसते, आणि ज्या दिवशी खांद्यावर बसले की ते आपल्या इथं तुम्हाला सांगतो. शहर राष्ट्रवादी की तरफ से पिछले में जो संग्राम जगताप ने जो खानेड़े शब्द वापर के मुस्लिम समाजों के भावनाओं को जो दुखाए है, उसके लिए आज उदगीर शहर राष्ट्रवादी की तरफ से और तालुके की तरफ से आज हम उसका संग्राम जगताप का जाहिर निषेध करते हैं. उन्हें हमारे पार्टी का आमदार रहने के बावजूद भी जानबूझ के ऐसे शब्द वापरना ये गलत बात है. और राष्ट्रवादी के जो भावना है वो सभी समाज को साथ में लेके चलने की भावना है. बहुजन समाज हो या अल्पसंख्यक समाज हो और दीगर समाज हो, सभी को साथ में लेके चलने की ऐसे हमारे अजीत दादा के विचार है. ऐसे विचार रहने के बावजूद भी संग्राम जगताप ने जो घानेड़े शब्द वापर के हम सबके जो भावनाओं को दुखाया है, हम उसका जाहिर निषेध करते हैं. जाहिर निषेध, जाहिर निषेध, जाहिर निषेध. काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधाराही अशी नाही. आम्ही धर्मनिरपेक्ष धोरण स्वीकारले, सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचं आम्ही धोरण स्वीकारले. देशाचे महान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा हेच धोरण स्वीकारले की सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास. सगळ्यांना आम्हाला सोबत घेऊन जायचं आहे, सगळ्यांना एकत्र ठेवायचं आहे. आणि अशा धोरण असताना सुद्धा हे अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे माणुसकीला, आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणाला काळीमा फासण्यासारखं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे, शाहू फुले बाबासाहेबांचा हा महाराष्ट्र आहे, आणि या महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवलेली आहे. पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे, आणि देशाला दिशा दाखवणाऱ्या महाराष्ट्रामध्ये एका संवैधानिक पदावर बसलेल्या माणसांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे निंदनीय आहे. आणि म्हणून मी त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो. संग्राम जगताप यांनी अल्पसंख्याक समाजाच्या विरोधामध्ये अपशब्द वापरल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदगीर तालुका यांच्या वतीनं आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब हे सर्व समाजाला सोबत घेऊन काम करत असताना अशा पद्धतीनं कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जाणारं वक्तव्य करणं हे चुकीचं असून उदगीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सर्व जाती धर्माच्या विचारांच्या लोकांना सोबत घेऊन जाणारी पार्टी असल्यामुळं या ठिकाणी आम्ही अजितदादाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करत आहोत. आणि अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल आम्ही खपून घेणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि या वक्तव्याचा आम्ही उदगीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतो. मी शेख फयाज, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लातूर जिल्हा सरचिटणीस. माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे विचार शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारा हा पक्ष आहे. पण खूप दुर्दैवी आहे, आमचाच पक्षाचा एक आमदार संग्राम जगताप जो मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द वापरून त्यांची भावना दुखलेला आहे. आम्ही त्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि अजितदादा आणि माननीय महाराष्ट्राचे आमचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेबांना मी अशी विनंती करतो की या प्रवृत्तीच्या, या मानसिकतेच्या आमदाराला आपण तात्काळ आळा घाला, नाहीतर येणाऱ्या उद्यामध्ये या महाराष्ट्राचा आणि आपल्या पक्षाचा खूप मोठा नुकसान होऊ शकतो. त्यामुळे ह्याला तात्काळ निलंबित करा किंवा ह्याच्यावर कारवाई करा, एवढीच आम्ही विनंती करतो. धन्यवाद.